तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही? सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे, कर्ज वाढत आहे आणि पैसा वाचत नाहीये? जर तुम्हाला हे प्रश्न जाणवत असतील, तर कदाचित तुम्ही नकळत धनप्राप्ती रोखणाऱ्या काही चुका करत असाल. हिंदू धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र आणि मानसिकतेच्या सिद्धांतांनुसार काही चुकीच्या सवयींमुळे घरात दारिद्र्य वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळत नाही. या वास्तू आणि धार्मिक चुका टाळून तुम्ही आपल्या घरात संपत्ती, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकता. या लेखात आपण जाणून घेऊ धनप्राप्ती रोखणाऱ्या 7 प्रमुख चुका, त्या चुकांमागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे, त्या चुकांपासून वाचण्यासाठी सोपे उपाय, देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी विशेष वास्तू टिप्स. हा लेख संपूर्ण वाचा, कारण या उपायांनी तुमच्या आर्थिक स्थितीत नक्कीच सकारात्मक बदल घडेल. चूक क्रमांक 1. घरात अस्वच्छता आणि अव्यवस्था ठेवणे. तुमच्या घराचा दरवाजा उघडल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटतं का? की तुम्हाला धूळ, पसारा, कपड्यांचा ढीग किंवा अस्वच्छ वातावरण दिसतं? जर घरात निरुपयोगी वस्तू, कचरा आणि अस्वच्छता असेल, तर तेथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या आर्थिक प्रगतीत अडथळा आणू शकते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात स्वच्छता नसते, त्या घरात देवी लक्ष्मी थांबत नाहीत आणि दारिद्र्य वाढते. यावर उपाय. घर रोज स्वच्छ करा, विशेषतः मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर स्वच्छ असणे आवश्यक आहे. घरातील तुटलेल्या आणि अनावश्यक वस्तू त्वरित काढून टाका. घरात नेहमी सुवासिक वातावरण ठेवा. अगरबत्ती, धूप, फुले यांचा वापर करा. मुख्य दरवाजावर तोरण लावा आणि रोज त्या भागात गंगाजल शिंपडा. चूक क्रमांक 2. तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा चुकीच्या दिशेला असणे. तुमच्या तिजोरीची जागा योग्य दिशेला आहे का? वास्तुशास्त्रानुसार तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला टेकवून ठेवावी आणि दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडणारा असावा. उत्तर दिशा श्री कुबेराची दिशा आहे, त्यामुळे तिथे तिजोरी ठेवल्यास संपत्ती वाढते. चुकीच्या दिशेला तिजोरी ठेवल्यास पैसा टिकत नाही आणि आर्थिक समस्या वाढतात. यावर उपाय. तिजोरीच्या आत लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड ठेवा. तिजोरी नेहमी व्यवस्थित ठेवा आणि पूर्ण रिकामी ठेवू नका. देवी लक्ष्मी किंवा कुबेर यांचे चित्र ठेवा. चूक क्रमांक 3. पैशाचा अनादर करणे आणि चुकीचे शब्द बोलणे. आपले शब्द आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. जर तुम्ही नेहमी म्हणत असाल, माझ्याकडे पैसे नाहीत, मी गरीब आहे, पैसा टिकत नाही, तर ते तुमच्या आर्थिक स्थितीत नकारात्मक परिणाम करू शकतात. यावर उपाय. सकारात्मक वाक्ये बोला. माझ्याकडे नेहमी भरपूर पैसा असतो, मी समृद्ध आहे, मी पैशाचा योग्य उपयोग करतो. पैशाचा सन्मान करा. नोटा किंवा नाणी जमिनीवर टाकू नका, त्यांचा अपमान करू नका. चूक क्रमांक 4. रात्री झाडू मारणे आणि अनादर करणे. रात्री झाडू मारल्याने देवी लक्ष्मी नाराज होतात आणि दारिद्र्य येते. यावर उपाय. सकाळी किंवा संध्याकाळी झाडू मारावी, रात्री नाही. झाडू नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवा. झाडूचा पायाने स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. चूक क्रमांक 5. घरात तुटलेल्या वस्तू ठेवणे. तुटलेली भांडी, बंद घड्याळे, खराब झालेले कपडे आणि तुटलेले आरसे घरात दारिद्र्य आणतात. यावर उपाय. तुटलेल्या वस्तू त्वरित घराबाहेर टाका किंवा दुरुस्त करा. घड्याळ नेहमी चालू ठेवा, बंद घड्याळ अडचणी वाढवते. फाटलेले कपडे दान करा. चूक क्रमांक 6. स्वयंपाकघर स्वच्छ न ठेवणे. स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. जर तिथे अस्वच्छता असेल, तर धनहानी होते. यावर उपाय. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि गॅस शेगडी घाण होऊ देऊ नका. तुटलेली भांडी किंवा खराब झालेले पदार्थ फेकून द्या. अन्न वाया घालवण्याऐवजी गरजूंना दान करा. चूक क्रमांक 7. चुकीच्या वेळी दान करणे. दान करणे शुभ आहे, पण ते योग्य वेळी केले पाहिजे. जर तुम्ही रात्री किंवा अमावास्येला दान करत असाल, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यावर उपाय. सकाळच्या वेळीच दान करा, विशेषतः सूर्योदयानंतर. दान कधीही अपमानाने किंवा जबरदस्तीने करू नका, ते मनापासून करा. या उपायांनी तुमच्या घरात समृद्धी आणि पैसा येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा.
तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या मान्यतानुसार दिली गेली आहे. ही उपाययोजना व्यक्तिगत अनुभवांवर आधारित असून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नाहीत. त्यामुळे कृपया तुमच्या श्रद्धेनुसार आणि परिस्थितीनुसार याचा स्वीकार करा.